नमस्कार, मी अक्षय. एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती. हिट अँड रन प्रकरणात राजकीय तज्ज्ञ यांच्याकडे आधी माहिती येते आणि नंतर पोलिसांना मिळते. आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या आंबेडकर स्तंभाचे पूजन आणि बोधिवृक्षाचे रोपण करून हजारो भीमसैनिकांच्या संख्येने धम्म मेळाव्यात उत्साहात संपन्न. आयोजक राजेंद्र कांबळे यांनी मानले सर्वांचे आभार. आता बघूया सविस्तर बातम्या. हिट अँड रन प्रकरणात वेगवेगळे वळण येत आहेत. त्यामध्ये ज्या मुलांना दोघांना उडवले त्यावर कारवाई ही सर्वांची भूमिका असल्याचे मत शिंदे सेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अन्य विषयांवर देखील आपलं मत एडियन सोबत बोलताना व्यक्त केलं आहे. अजय तावरेला थेट मंत्रालयाच्या 6व्या मजल्याचं संरक्षण आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे असा दावा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. अजय तावरेला जर 6व्या मजल्यावरचं संरक्षण जर असेल तर त्यांच्या जीवाला धोका होण्याचं काही कारणच नाही. संरक्षण देणाराच जर त्याचा जीव घेणार असेल असं जर कुणाचा समज असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे. आणि तावरेंनी जर तशी मागणी जर केली की मला संरक्षण हवं तर पोलीस त्यांना संरक्षणही देतील आणि त्यांच्यावर असलेल्या कारवाई ही व्यवस्थितपणे करतील. म्हणून एकीकडे त्याच्यावर आरोप करायचे, दुसरीकडे त्याच्या संरक्षणाची मागणी करायची, तिसरीकडे त्याला राजकीय संरक्षण आहे असं सांगायचं. हे जे काही विरोधाभासाचे स्टेटमेंट आहे त्यामुळं कन्फ्युजन कसं तयार होईल हा प्रयत्न यातून झालेला पाहायला मिळतोय. म्हणून तावरे असो का आणखीन बावरे असो, हे कोणीही जरी असले तर पोलीस आपली कारवाई करताना या सर्व बाबीचं लक्ष ठेवेल आणि कुठेही कोणाच्या जीवाला धोका होणार नाही. परंतु ज्यांनी काही हे गुन्हे केलेत त्यांना जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचवणार नाही याची काळजी सुद्धा सरकार घेणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दोन्ही तालुक्यातील गावांचा गावनिहाय जल जीवन मिशन कामाचा आढावा घेतलाय. गावातील सोर्स व इतर उपांगाचे जिओ टॅग न केलेल्या ठेकेदाराची देयक अदा केली जाणार नाही. आचारसंहितानंतर कामाच्या बोर्डाचे जिओ टॅग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम जलद गतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. वेरूळ सभागृहात आज सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील कंत्राटदार व सहाय्यकारी तांत्रिक संस्था वेबकोसस यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दोन्ही तालुक्यातील गावांच्या गावनिहाय जलजीवन मिशन कामाचा आढावा घेतला. गावातील सोर्स व इतर उपांगांचे जिओ टॅग न केलेल्या ठेकेदारांची देयक अदा केली जाणार नाही. आचारसंहितानंतर कामाच्या बोर्डाचे जिओ टॅग करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जलजीवन मिशन ॲपवर कामाचे व्हिडिओज व फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. कामात येणारे अडथळे समस्या जाणून घेऊन कामाचे स्वरूप पाहून ते मे व जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. सदरचे कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करावयाची होती, परंतु मे महिना संपत आला तरीही कामे अद्याप पूर्ण होत नाहीये. याबाबत ठेकेदारांना कडक शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कंत्राटदारांना सुनावलंय. टंचाई काळात ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी कसे मिळेल यासाठी कंत्राटदारांनी जुन्या टाकीचा वापर करून पाणी पुरवठा करावा. पावसाळ्यात हवामानाचा अंदाज घेऊन कामे सुरूच ठेवावीत. योजनेच्या कामात अडथळा आल्यास पोलीसमध्ये तक्रार करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. कंत्राटदारांनी उप अभियंता, शाखा अभियंता यांच्याशी समन्वय गुणवत्तापूर्वक कामे करावीत. सुधारित अंदाजपत्राचे देयक तात्काळ अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात अनुक्रमे 117 व 59 योजना मंजूर आहेत. त्यापैकी सर्व योजनेला कामाची मंजुरी देण्यात आली असून सर्व कामे प्रगती पथकावर आहेत. बैठकीत अनुपस्थित कंत्राटदारांवर नोटीस देऊन कारवाई करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीला उपअभियंता AS काटकर, MA देवरे, शाखा अभियंता गजानन जंजाळ,
वेबकॉस संस्थेचे प्रतिनिधी रमेश कोयलवार, रमेश ससाने संबंधित योजनेचे ठेकेदार उपस्थित होते. डिस्ट्रीब्युशन स्टार्टच केला नाही. आता तुम्ही म्हणजे जवळपास 800 मीटर या 1.5 किलोमीटर तक या उससे ज़्यादा का जो डिस्ट्रीब्युशन करायचं आहे तो टिल 30 जून पर्यंत कंप्लीट करावा. ज्या ठिकाणी टाकीचं काम कंप्लीट नाही, सुरू पण झाला नाही, मॅक्स टू मॅक्स त्याला मी 1.5 महिना देऊ शकतो. फारच म्हणजे मोठी टाकी आहे तर आपण 2 महिन्यापर्यंत वेट करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त आपण वेट करू शकत नाही. तर खुलताबादमध्ये पारंपरिक पंचमी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले असून या उत्साहाला जगदंबा पंचमी उत्सव म्हणून ओळखले जाते. गुरुवारी पहाटे श्री खंडोबा महाराज व जगदंबा देवीच्या सोंगाने पंचमी उत्सवाची सांगता होणार आहे. पृथ्वी लोकीजा तिचा भस्म घेऊन ये. जे आज्ञा प्रभू. पृथ्वी लोकीजा तिचा भस्म घेऊन ये. खुलताबाद शहरात शेकडो वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक असलेला जगदंबा उत्सव 26 ते 30 मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद येथील जगदंबा पंचमीची गुरुवारी पहाटे श्री खंडोबा महाराज व जगदंबा देवीच्या सोंगाने सांगता या जगदंबा पंचमी उत्सवाची सांगता होणार आहे. शेकडो वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक असलेला जगदंबा उत्सव 26 ते 30 मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद येथील जगदंबा पंचमीची गुरुवारी पहाटे श्री खंडोबा महाराज व जगदंबा देवीच्या सोंगाने सांगता होणार आहे. या पंचमी उत्सवाची सांगता खुलताबाद शहरातील मंगळपेठ बाजारपेठेत शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री जगदंबा पंचमी उत्सवाला 26 मे पासून सुरुवात झाली होती. या उत्सवाची सांगता 30 मे रोजी पहाटे होणार आहे. या उत्सवाला जगदंबा पंचमी उत्सव म्हणून असे ओळखले जाते. उत्सवात 5 दिवस खानदेशातील प्रसिद्ध मास्टर शांताराम शाळीग्राम लोकनाट्य तमाशा मंडळ, अंजाळेकर मनोरंजन तमाशा वगनाट्य तर उत्तर रंगात विविध देवतांची सोंग काढली जातात. परंपरेनुसार पहिल्या दिवशी अखंड नंदादीप प्रज्वलित करून औपचारिक उद्घाटन होते. प्रारंभी तमाशा मंडळाच्या गणपतीच्या नमनाने सुरुवात होते. चौथ्या दिवशी नृसिंह आणि 5व्या दिवशी खंडोबा महाराज व जगदंबा देवीच्या सोंगाला या उत्साहात विशेष असे महत्त्व आहे. यासह उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम होतात. हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. उत्सव यशस्वीतेसाठी श्री जगदंबा पंचमी उत्सव समिती अध्यक्ष महेंद्र सावजी, कार्यकारिणी सदस्य व किशोर भावसार, गणेश कृष्ण सावजी, सागर चंद्रशेखर सावजी, दिनेश सुभाष काश्यस्त यांचे सह मंगलपेठ बाजारपेठ येथील नागरिक परिश्रम घेत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी तरुणाने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या रागातून जरांगेच्या समर्थकांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. सदर प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी 35 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या रागातून जरांगेच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात नेले. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक बद्री नागरे वय 35 वर्ष, राहणार मुकुंदवाडी असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की सोशल मीडियावरती मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. व्हॉट्सॲपवर आलेली ही पोस्ट वेगाने मराठा समाजामध्ये पसरली. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये 200 ते 250 जणांचा जमाव गोळा झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली. मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. उपासकांनी भिक्षूंचा आदर केला पाहिजे, त्यांनी दान परिमिता वाढवली पाहिजे, असे मत धम्मपद यात्रेचे शिल्पकार गगन मलिक यांनी व्यक्त केले आहे. ते शिवाजीनगर येथे आयोजित विशाल धम्म मेळाव्यात बोलत होते. 28 मे रोजी विशाल धम्म मेळावा आणि प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या पडद्यावर तथागत भगवान गौतम बुद्धांची व्यक्तिरेखा साकारणारे धम्मपद यात्रेचे शिल्पकार गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला जयदेव गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, रावसाहेब खाडे, बन्सी शेळके, अण्णा दाभाडे, आशिष गायकवाड, गगन मलिक फाउंडेशनचे सचिव विकास तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. माता रमाई चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध भीम जयंती महोत्सवानिमित्त प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांच्या बुद्ध भीम व धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर धम्म मेळाव्याचे हे दुसरे वर्ष असून 28 मे रोजी मंगळवारी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, फोस्टर शाळेजवळ शिवाजीनगर येथे सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो आणि पूज्य भदंत बोधीपालो महाथेरो यांनी धम्मदेशना उपासक उपासिकांना दिली. त्यापूर्वी पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो आणि पूज्य भदंत बोधीपालो महाथेरो यांचे स्वागत तथा पूजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर धम्म मेळावा आणि बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक राजेंद्र मुंजाजी कांबळे आणि धम्मज्योत बुद्ध विहार इंदिरानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संवर्धन समिती, निळा झेंडा समिति, संघमित्रा बुद्ध विहार बजरंग नगर. आवाज मुंबई तक पहुंचेगी, लेकिन आपकी आवाज मुझ तक भी नहीं पहुंची. तो एक बार दोबारा से बोल के देखते हैं कहां तक पहुंचेगी आवाज. रुकिए 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 रुकिए. जय भीम. अभी थोड़ा लगा, मुझे कम से कम लगना चाहिए कि मैं औरंगाबाद में आया हूँ. सबसे पहले मैं अपना सम्मान प्रकट करता हूँ भिक्खू महासंघ के लिए. बड़े महाथेरो दोनों आज हमारे बीच में हैं. अपना कीमती समय निकालकर इनका आना हमारे लिए बहुत बहुमूल्य है. बड़ी ही जोश के साथ ये नारा लगाते हैं जय भीम. लेकिन हमें ये बात को अब समझना होगा कि जय भीम के साथ आपके कंधे पर बहुत सारी जिम्मेदारियां भी आती हैं, रिस्पॉन्सिबिलिटी आती है. ऐसा नहीं है कि खाली जय भीम बोल दिया तो आपका काम हो गया. जय भीम के साथ आपकी जिम्मेदारी है कि आपके बीच एकता हो. जय भीम के साथ आपके ऊपर जिम्मेदारी है कि आप पंचशील का पालन करें. जय भीम के साथ आपकी जिम्मेदारी है कि आप धम्म का आचरण करने वाले बुद्धिस्ट बने. जय भीम के साथ आपकी जिम्मेदारी आती है कि
भिक्खु संघ का ख्याल रखें एक अच्छे उपासक बन के। जय भीम के साथ आपके अंदर ये जिम्मेदारी आती है कि आप संगठित हों, एजुकेटेड हों। ये सारी जिम्मेदारियां जब आप निभाते हैं तो आपको हक बनता है कि आप जय भीम बोल सके। तो अब ये आपको तय करना है कि आप जय भीम बोलने के काबिल हैं या नहीं है। बाबा साहब तो बोधिसत्व थे, उन्होंने जो कर दिया तो वो शायद ही कोई नॉर्मल इंसान नहीं करता, कोई महामानव है जो ये कार्य कर सकता है। उन्होंने तो हमें इस मकाम तक पहुंचा दिया कि आज हम सबके साथ सर उठाकर कंधे से कंधा मिलाकर चल सके। लेकिन आगे जो धम्म रथ है उसे गतिमान करने की जिम्मेदारी तो हम सभी की है। हमने उनकी एक बात बड़ी अच्छे से मानी, मैंने पढ़ा था, उन्होंने कहा कि धम्मचक्र जो है, मैं आज 14 अक्टूबर को चला रहा हूं तो ध्यान रखिएगा, अगर आगे ना बढ़ा पाए तो पीछे मत आने देना, उसे रोक के रखना। तो ट्रक चालकास लुटणाऱ्या 5 आरोपींसह एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले असून सदर कारवाई ही MIDC वाळूज पोलिसांनी पार पाडली आहे। पोलिसांनी चोरट्यांकडून 15,72,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। ट्रक चालकास लुटणाऱ्या 5 आरोपींसह एक विधी संघर्ष बालक ताब्यात घेण्यात आला असून सदर कारवाई MIDC वाळूज पोलिसांनी पार पाडली आहे। वाळूज परिसरात एस क्लब जवळ रात्रीच्या सुमारास खताची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला अडवून मारहाण करत ट्रक लुटणाऱ्या 5 आरोपींसह एक विधी संघर्ष बालकास वाळूज MIDC पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आरोपींकडून ट्रक, खतांच्या गोण्या आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण 15,72,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। काल एक मालवाहू ट्रक आपला माल भरून सिल्लोडकडे जात असताना ओएसिस चौक MIDC वाळूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिग्नलवर स्पीड कमी झाली, रात्री जवळपास 1:30 ते 2च्या दरम्यान, आणि कारमध्ये आलेले तसेच एक मोटरसायकल आलेले असे 6 जणांनी ती गाडी अडवली। गाडी अडवून ट्रक ड्रायव्हर, क्लीनर यांना जबर मारहाण केली, त्याच्याकडचे पैसे हिसकावून घेतले आणि त्याचा ट्रक हिसकावून एक जवळपास 5-6 किलोमीटर लांब घेऊन गेले। त्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक तिथे सोडावा लागला। त्यानुसार काल गुन्हा दाखल झाला आहे दरोड्याचा, आणि त्यातील 5 आरोपी आणि एक जुवेनाईल असे 6 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। सदरचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे। औरंगाबाद लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून तब्बल 12 तासांच्या मतमोजणीअंती खासदार ठरणार असणार आहे। संपूर्ण परिसर हा 150 CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे। औरंगाबाद लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून 12 तासांच्या मतमोजणीअंती खासदार ठरणार आहे। 12,99,040 मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे 27 फेऱ्यांती मतमोजणी करून स्पष्ट होईल। 48,112 मते हे प्रत्येक फेरीत मोजली जातील। एका फेरीच्या मतमोजणीसाठी 20 मिनिटे लागतील। 9 तास फेऱ्यांसाठी जाणार आहेत। EVM स्ट्रॉंग रूम मधून आणून 37 उमेदवार व नोटा मिळून असे 38 वेळा बॅलेट युनिटीचा बार वाजवण्याची प्रक्रिया होण्यासाठी वेळ लागेल। बीड बायपास परिसरातील MIT कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल। मतमोजणीच्या दिवशी अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी 6 वाजता रुजू व्हावे लागेल। 7 वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर 8 वाजता पोस्टल मतमोजणी सुरू होईल। त्यानंतर 8:30 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल। 13 फेऱ्यांचा 6,81,120 म्हणजेच 50% मतांची मोजणी होईल। या पहिल्या 13 फेऱ्यांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे याचा अंदाज येईल। माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाईल नेता येईल। स्ट्रॉंग रूममधून EVM आणण्यासाठी लाल, पिवळा, गुलाबी, ग्रे, पर्पल, ऑरेंज या रंगाचे टी-शर्ट घातलेले कर्मचारी नेमले आहेत। MIT कॉलेज परिसरातील एका इमारतीतील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य पोलीस दलाचे अधिकारी व जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे।
याशिवाय संपूर्ण परिसरात 150 CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रक्रियेअंतर्गत 4 जून रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही MIT कॉलेज बीड बायपास येथे संपन्न होणार आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेल्या आहेत. आज आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत. मतमोजणी केंद्रावर जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे ती संपूर्ण होत आलेली आहे. त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलची अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत. त्यासाठी जवळजवळ 990 अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहेत. बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ 70 पोलीस अधिकारी DCP, ACP, PI, API या दर्जाचे 70 अधिकारी आणि 500पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत. CRPF आणि स्टेट रिझर्व्ह पोलीसचे 30 अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत. उमेदवारांना काउंटिंग एजंट नेमण्यासंदर्भातली कालमर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे. नमुना 18 हा भरून त्यांना 2 प्रतीमध्ये द्यायला पाहिजेत. फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावेत विहित कालावधीमध्ये. म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे. ही सर्व सूचना आम्ही निर्गमित केलेल्या आहेत. मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 2 सन्मान्य ऑब्झर्व्हरची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. एक आपले ऑब्झर्व्हर जे निवडणूक कालावधीमध्ये होते आदरणीय दंडे सर त्या ठिकाणी असणार आहेत आणि दुसरे एक ऑब्झर्व्हर 3 विधानसभा मतदारसंघासाठी आयोगाकडून नियुक्त केले जाणार आहेत. आणि ह्या दोन्ही ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी 7 वाजता स्ट्रॉंग रूम खुलं केलं जाणार आहे आणि 8 वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर 8 वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. येणाऱ्या काळात बुद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी मुलांना बुद्ध भिक्षूचे बौद्ध धम्माचे थायलंड येथे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम मोफत राबवणार असून याचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेता व गगन मलिक फाउंडेशनचे प्रमुख गगन मलिक यांनी केले आहे. आने वाले समय में हम कोशिश कर रहे हैं कि जितने भी नोविस हैं बच्चों को धम्म की शिक्षा दी जाए जो भिक्खू बनना चाहते हैं. उसके लिए थाईलैंड से हमारी बात हुई है और आने वाले समय में हम एक ऐसा ट्रेनिंग सेंटर हम शुरुआत करने वाले हैं. नागपुर खेलजर में ऑलरेडी काफ़ी बच्चों ने रजिस्ट्रेशन कराया है जो फ्यूचर में जीवन में भिक्खू बनना चाहते हैं, जिनके माँ बाप की स्वीकृति उसमें साथ में है. तो हम चाहते हैं कि पहले 6 महीने उस बच्चे की ट्रेनिंग भारत में हो ताकि जो बेसिक्स हैं लाइक चीवर पहनना, सुबह कितने बजे उठना है, पिंडपात कब करना है, एक भिक्खू का आचरण क्या होगा, जो बेसिक्स होते हैं वो उनको 6 महीने की ट्रेनिंग में सिखाया जाएगा और देखा जाएगा जो भिक्खू अच्छा लगेगा कि हाँ ये काबिल है और अच्छा सीखने के लिए, उससे फिर आने वाले समय में हम जो है थाईलैंड जैसे देश में भेजकर प्रॉपर ट्रेनिंग करके भिक्खू की जितनी भी ट्रेनिंग है, पढ़ाई है, साथ में और पैरेलली एकेडमिक भी बहुत सारी चीज़ें वो सीख के वो पढ़ाई के लिए फ्री ऑफ कॉस्ट भेजने की तैयारी हम कर रहे हैं. तो इस ट्रेनिंग के लिए महाराष्ट्र में से मराठवाड़ा में से अगर कुछ पेरेंट्स के लिए आप क्या अपील करेंगे सर? देखिए कि जो भी पेरेंट्स को लगता है कि वो अपने बच्चों को चाहते हैं कि वो आगे बढ़ें और भिक्खू बने और उसके लिए पढ़ाई करना चाहे तो आप हम गगन मलिक फाउंडेशन के माध्यम से हम आपको एड्रेस दे देंगे. नागपुर में आप उनका बच्चे का रजिस्ट्रेशन करा सकते हैं और 6 महीने की ट्रेनिंग के लिए उसको वहाँ भेज सकते हैं. अगर वो ट्रेनिंग में सही रहा तो हम उसको आगे पढ़ने के लिए फ्री ऑफ कॉस्ट भेज देंगे थाईलैंड. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती. हिट अँड रन प्रकरणात राजकीय तज्ज्ञ यांच्याकडे आधी माहिती येते आणि नंतर पोलिसांना मिळते. आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या आंबेडकर स्तंभाचे पूजन आणि बोधिवृक्षाचे रोपण करून हजारो भीमसैनिकांच्या संख्येने धम्म मेळाव्यात उत्साहात संपन्न. आयोजक राजेंद्र कांबळे यांनी मानले सर्वांचे आभार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.